महाराष्ट्रात सध्या निवडणुकांचे वारे वाहू लागलेले आहेत। त्याच अनुषंगाने महाविकास आघाडीने त्यांचा जो मूल मुद्दा आहे वोट चोरीचा हा पकडून ठेवलेला आहे। आता थेट जे काँग्रेसचे नेते आहेत मुझफ्फर हुसैन यांनी थेट जो आरोप केलेला आहे तो मीरा भाईंदरचे आमदार यांच्या कुटुंबावर आणि यांची जी कंपनी आहे त्या कंपनीच्या मुख्य प्रवर्तक केलेला आहे। काय नेमका त्यांचा आरोप आहे आणि काय म्हणणं आहे आपण स्वतः बोलण्यासाठी मुझफ्फर हुसैन आहेत। सर काय सांगाल, आपण गंभीर आरोप केलेला आहे, काय आहे वोट चोरीचा हा मुद्दा? आम्ही नुसता आरोप नाही केला, एव्हिडन्स दिलेला आहे की सन्माननीय आमदार नरेंद्र मेहता यांची वहिनी ज्या या शहराची महापौर होती, जे प्रभाग नंबर 112 नंबरमधनं निवडून आली 146 ओळा माझी वेळे मतदारसंघातनं, त्यांनी मतदान केलं 145 मध्ये। 145च्या मतदार यादीमध्ये त्यांनी नाव रजिस्टर केलं। 145 मध्ये त्यांनी नाव रजिस्टर केलं। ती नगरसेविका होती 146ची आणि 146 मध्ये सुद्धा नाव त्यांचं कायम आहे। हे दोन्ही मतदार यादी इज पब्लिश्ड ऑन 17/2024 17/2024। दोन डिफरंट मतदारसंघामध्ये लोकप्रतिनिधींनी जर नाव नोंदवलं असेल, टू डिफरंट कॉन्स्टिट्युएन्सी, इट्स अ क्रिमिनल ऑफेन्स। इट्स अ क्रिमिनल ऑफेन्स की लोकप्रतिनिधीकडनं अपेक्षा ही असते की त्यांना कायदा माहिती असतो की आपला नाव एक मतदारसंघात आहे, आपण दुसऱ्या मतदारसंघात नाव नोंदवू शकत नाही। त्यांनी मतदारसंघामध्ये नावच फक्त नोंदवलं नाही तर त्यांनी वोटिंग केली। आमच्याकडे मागील महिनाभरापासून जेव्हा वोट चोरीचा मुद्दा चालू आहे, आमच्याकडे लोकांनी, आपण वोटिंगला गेलो, VIP गेले, तो लोकांना उत्सुकता असते फोटो काढायची आणि व्हिडिओ काढायचं, तर लोकांना आम्हाला व्हिडिओ आणि फोटो पाठवून दिलं की डिंपल मेहता 145 अमुक शाळेमध्ये रूम नंबर 3 मध्ये वोटिंगसाठी चालली आणि वोटिंगसाठी बाहेर येते। ते त्यांनी लोकांना आम्हाला व्हिडिओ आणि फोटो पाठवलं। आमचं पोलिंग एजंटनी सकाळी 9 ते 11च्या मध्ये 199व्या नंबरवरती ती आली आणि वोटिंग करून गेली। हे आमच्या पोलिंग एजंटची शीट आहे, प्रभाग नंबर 5ची पूर्ण वोटिंग शीट पोलिंग एजंटची। सर यांनी दोन ठिकाणी केलं का एका ठिकाणी केलं? नाही, एक मिनिट लक्षात घ्या ना जरा विषय। हे 5 नंबर प्रभागाची पूर्ण वोटिंग शीट आमच्याकडे आहे आमच्या पोलिंग एजंटनी, कारण महापौर होती, लोक ओळखतात, तर त्यांनी ते मार्क केलं। मुद्दा असा आहे, नगरसेविका 146, इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह 146, 12 नंबर प्रभाग, 2017च्या ॲफिडेविटमध्ये पत्ता 2012 नंबर प्रभागचा 146 मधला। आताही निवडणूक तिथनंच लढणार आहे। 145 मध्ये नाव नोंदवलं जिथे बिल्डिंगच नाही आहे। काय वाटतं त्याने 145 मध्ये कशाला नोंदवलं असेल? काय रिझन काय? वोट चोरीसाठी आमदार नरेंद्र मेहता जे आता आमदार आहे ते त्यांची वहिनी आहेत आणि फक्त तिने एकटीच नाही केलेलं आहे, BJPचे सर्व 146चे नगरसेवकांनी या ठिकाणी मतदार नोंदणी केलं। 7-11चे डायरेक्टर त्यांचे लोकांनी मतदान या ठिकाणी नोंदणी केलं। BJPचे सर्व कार्यकर्त्यांनी इथे मतदान नोंदणी केलं। 141 सरनाईकला मतदान केलं नाही। 141 मतदारसंघ जो आहे प्रताप सरनाईक, 146 मतदारसंघ जो आहे प्रताप सरनाईक शिवसेनेचा आहे। ओके, म्हणजे या इकडे करण्यासाठी फक्त नरेंद्र मेहतांना वोटिंग करण्यासाठी त्यांनी हे मोठं एक षडयंत्र केलं, चोरी केली, वोट चोर केलं, क्रिमिनल ऑफेन्स केलं। पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्टमध्ये हे इट्स अ क्रिमिनल ऑफेन्स। याबाबत आपण तक्रार केली आहे आणि काय अपेक्षा निवडणूक आहे का आपल्याला? आम्ही या बाबतीमध्ये इलेक्शन कमिशनकडे रितसर तक्रार करणार, पोलिसांकडे तक्रार करणार। आम्हाला माहिती आहे त्यांच्याकडनं काही अपेक्षा नाही, ते काहीच करणार नाही, कारण ते सरकारच्या ताब्यात आहे। आम्ही कोर्टात जाणार, न्यायव्यवस्थेवरती आम्हाला पूर्ण विश्वास आहे, आम्ही न्यायव्यवस्थेला पुढे घेऊन जाऊ। या अगोदरही आपण वोट चोरीचा मोठा मुद्दा गाजलेला होता आणि आपण हे पुराव्यानिशी सिद्ध केलं होतं, त्यामध्ये काय झालं, काय मिळालं काय निवडणूक आयोगाकडनं? इलेक्शनच्या आधी आम्ही इलेक्शनच्या काळामध्येच निवडणूक आयोगाला सांगितलं होतं की 145 मध्ये 146चे लोकांचं मतदान नोंदणी झालेली आहे आणि त्या लोकांचा पत्ता नाही, नाव नाही, ॲड्रेस नाही, एकच ठिकाणी 100 लोकांचं नाव त्या ठिकाणी रजिस्टर्ड झालेलं आहे, पण इलेक्शन कमिशनने त्याची कुठेही दखल घेतली नाही। आता इलेक्शनच्या नंतर आता जेव्हा आम्ही कंटिन्यू सांगतो, आम्हाला एक पत्र पाठवलं की आम्ही 4913 नाव कट केले। अनफॉर्च्युनेटली त्यांनी जे कट केलं, इलेक्शनच्या दिवशी मला लोक भेटायचे, लोक म्हणायचे आम्ही लोकसभेला वोटिंग केली, आता विधानसभेला आमचं नाव नाही आहे।
तर 4,913 नाव त्यांनी विशिष्ट एरियाचे विशिष्ट कम्युनिटीचे नाव त्यांनी कट केलं. काय नेमका हा गुन्हा दाखल होऊ शकतो? कारण की ती लोकप्रतिनिधी माजी महापौर होत्या, नगरसेवक, आपण म्हटल्याप्रमाणे त्यांना हे ज्ञात असलंच पाहिजे की 2 ठिकाणी माझं नाव आहे, एका ठिकाणी कट केलं पाहिजे, हे जाणून बुजून केलेलं आहे. त्यामुळे काय गुन्हा दाखल होतो त्याच्यामध्ये? पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्ट खाली हे क्रिमिनल ऑफेन्स आहे. त्या कायद्याखाली ते गुन्हा नोंदवू शकतात. हे जाणून बुजून त्यांनी केलेलं आहे. 101%. नक्की होते हे मुझफ्फर हुसेन यांनी खूप गंभीर आरोप जे नरेंद्र मेहता यांच्यावर केलेला आहे. कारण की त्यांचे जे नगरसेवक आहेत आणि त्यांच्या ज्या वहिनी आहेत, ज्या माजी महापौर आहेत, त्यांनी जाणून बुजून 2 मतदारसंघांमध्ये नाव नोंदणी केली होती, जेणेकरून त्यांना जे आहे वोटिंग हे नरेंद्र मेहतांना करता येईल. आता यावर निवडणूक आयोग काय भूमिका घेतं, काय कारवाई करतं, हे पाहणं आता उत्सुकच राहील. प्रभाकर कुडालकर, एबीपी माझा, मीरा भाईंदर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.